मानस पूजा करताय रोज पहाटे? गेल्या गुरुवारीच ही पूजा करायला सांगितली होती. कसे आहात तुम्ही? आता एक एक ग्रुपला विचारू, आपण बाहेर विचारू आधी. आमचे बाहेरची लोक काही कमी नाहीये, दूर असते म्हणून असं नाहीये. कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा, यांना आवाज येत नाही, आपल्याला कॉम्पिटिशन करायचे. हळदणकर ताई, तुम्ही ग्रुप लीडर आहात. कसे आहात? व्हेरी गुड. कसे आहात? कट्ट्यावर बसलेले फक्त. कसे आहात? तुमच्यापेक्षा यांचा आवाज चांगला आहे, हा वरचढ आहेत कारण वरती बसले. कसे आहात तुम्ही? सगळेच बोलूया आपण. कसे आहोत? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज उपवास आहे गुरुवारचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हेरी गुड. भात बनवलेला आहे, प्रत्येकाने दोन दोन द्रोण घेऊन जायचे, नाहीतर आधी भात वाटत जाऊ, म्हणजे आणखीन जोरात नामच म्हणून. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. हा जन्म कशासाठी झालाय ना? ह्या जीवा शिवाची भेट घडण्यासाठी. ह्या ग्रुपला जर दिसत नसेल ना, तर मध्ये जागा आहे, ज्यांना इकडे यायचे त्यांनी सावकाश या. सुरुवातच जरा मृत्यूपासून करते. तुम्ही मला ताई नेहमीच मृत्यूच्या गप्पा का मारतात? ज्याला आपला मृत्यू कळला त्याला त्याचं जीवन सुधारता येतं. त्यामुळे मृत्यूची आठवण नेहमी ठेवायची की तो एक दिवस मला येणार आहे आणि तो येईपर्यंत माझी तयारी अशी झाली पाहिजे की त्यांनी मला डोलीत घेऊन शिवाचं जे शिवालय आहे तिथं, विष्णू विठ्ठल यांचे स्वर्ग आहे तिथे मला घेऊन गेलं पाहिजे. तर हे जे शव आहे, मृत्यूनंतर आपल्या शरीरात जे असतं त्याला शव बोलतो. आपण नाव नाही म्हणत. बॉडी कुठे ठेवलेली आहे बघा, कोणाचाही मृत्यू द्या, आपण बॉडी आणली का घरी? बॉडी बोलतो. तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, कारण ती व्यक्ती, तो आत्मा असतो, तो तिथून परमधामाला निघून गेलेला असतो आणि ते शव असतं. त्या शव शिवातलं तत्व निघून गेल्यावर, शिवाची वेलांटी काढल्यावर काय उरतं? शव उरतं. त्यामुळे अखंड आपण शिवतत्वामध्ये राहिलं पाहिजे. 7 दिवसांनी शिवरात्री आहे. काय आहे शिवरात्री? शिवतत्व काय आहे? जेव्हा मला समजणार आहे, एखादा पदार्थ आपण करतो नवीन, आपण फोडून फोडून बघतो याच्यात काय टाकलेलं आहे, ते टाकलं म्हणजे आपण तसं बनवायचा प्रयत्न करतो. तर जेव्हा मला शिवतत्व कळणार आहे तर मी तशी साधना करणार आहे. ते तत्व मला आणखीन चांगल्या, नाही तर आईने सांगितले, आजीने सांगितलं जा मंदिरात जाऊन नमस्कार. खूप मुलांची अशी असते, मम्मीने सांगितलं जा स्वामींना नमस्कार करू नये, म्हणून पटकन बिचारे येतात आणि नमस्कार करून जातात. तर कळू देत मला, मी ज्या देवाची सेवा करते ते तत्व काय आहे, त्याचं काम काय आहे. शिवाच्या हातामध्ये काय असतं? त्रिशूल असतं. त्रिशूल, 3, त्रिचा अर्थ त्रि आणि शूल म्हणजे त्रास. जो शिव आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक ह्या त्रासापासून आपल्याला मुक्त करतं, ते त्रिशूल आहे. दत्तगुरूंच्या हातामध्ये पण त्रिशूल आहे, कारण दत्तगुरु हे शिवाचा एक अवतार आहे. तर माझ्या भक्तांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास नष्ट करण्यासाठी सगळ्यात मोठं बघा, देवापेक्षा पण शिव जे त्रिशूल असतं ते मोठं असतं. हे त्यांच्या हातात आयुध आहे. त्याचा अर्थ काय आहे? तर तो त्रिशूलाचा अर्थ आहे. जेव्हा वेद लिहिले गेले त्याच्यामध्ये पहिल्यांदा शिवाचं नाव हे रुद्र होतं. रुद्र म्हणजे काय? तो रुद्र अवतार घेतलाय. आज माझ्या नवऱ्याने घरी आल्या आल्या रुद्र अवतार घेतला. आता हे स्पष्ट करायची गरज नाही. रुद्र म्हणजे राग आलेला जो आहे ना, तो रुद्र आहे. असा शिवाचा ओव्हरऑल आपण सांगतो शिव म्हणजे रागीट आहे. पण त्यानंतर शिवानं हे खूप दयाळू आहे. तुम्ही जर कथा बघितल्या तर खूप साधूंना, राक्षसांना त्यांनी मदत केली, वर दिले. ते दयाळू पण आहे. त्याच्यामुळे वेदातलं जे नाव रुद्र होतं, हळूहळू ते नाव दया करणारा म्हणून शिव हे नाव त्यांचं दिलं गेलं. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची कथा सांगते. ब्रह्मा म्हणजे कोण आहे ना? जन्म देणारा. विष्णू म्हणजे पोषण करणारा आणि मृत्यू म्हणजे शिव आहे. मग शिवाला आपण घाबरलं पाहिजे, बाबा नको, हा मृत्यूची देवता आहे, आपण याच्याकडे जायला नको. पण मृत्यू हे सत्य आहे. मी जन्माला येते, माझं लग्न व्हावं, आता माझं झालं, माझ्या मुलीचं पण लग्न झालं पाहिजे, नाही जरा पंथीचं पण. असं म्हणतात की पंथी बघितली की मोक्षाला जातात, असं शास्त्राप्रमाणे पूर्वी म्हणायचे. नाही जरा पंथी पण बघते, तिचं पण लग्न बघून घेते. ह्या इच्छा समाप्ती नाहीये. 1 तोळ्याचं मंगळसूत्र घेतलं तरी 4 तोळ्याचं दिसतंय, नाही गाववाल्यांकडे 10-10 तोळ्यांची मंगळसूत्र आहे. लोभ हा वाढत जातो आणि शिव काय आहे ना,
उलटा घेऊन जाणार आहे. आयुष्यभर आपल्याला हा मोह असतो आणि जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा कळतं की ज्याने नामस्मरण केलं आहे तोच मोक्षाला घेऊन जाणार आहे आणि हा मोक्षाला घेऊन जाणारा कोण आहे तर शिव आहे. तर एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये भांडण चालू असतं की मोठा कोण आहे. विष्णू म्हणतात की मी खूप मोठा आहे, ब्रह्मा म्हणतात मी मोठा आहे. शिव हे सगळे भांडण बघत असतात. शिव काय करतात, एक मोठा आगीचा खांब तयार करतात आणि तिथे प्रकट होता या दोघांच्या मध्ये आणि त्यांना म्हणतात की याचा अंत आणि प्रारब्ध मला शोधून द्या, जो प्रारब्ध किंवा अंत शोधून देईल तो मोठा असेल. ब्रह्मा काय करतात, पक्षावर बसता आणि वरती उडत उडत जातात. विष्णू खाली गर्भामध्ये जातात. दोघं जात असतात पण दोघांनाही अंत मिळत नाही. तो अंत जो मिळत नाही, जो अग्नीचा खांब आहे ते साक्षात शिव आहे. हे दोघं फिरून येतात. विष्णू म्हणतात की मला अंत सापडला नाही, मला प्रारब्धही सापडला नाही. पण ब्रह्मा काय करतात ना, ब्रह्मा खोटं खोटं सांगतात की मला प्रारब्ध सापडला आहे. शिवाला हे कळतं की ब्रह्मा खोटं बोलले आहेत. शिव त्यांचं जी पाचवी मान, आपण ब्रह्माला बघतो की 4 तोंड आहेत, खरं तर ब्रह्माला 5 तोंड होते, वरच्या बाजूला 5वं तोंड होतं. ते शिवाने त्यांचं तोडलं आणि ते जिथे पडलं ते पुष्कर म्हणून तीर्थ आहे. ब्रह्माचं एकच मंदिर आहे, तिथे ते पडलं आहे आणि ब्रह्माचं मंदिर झालं. तेव्हा राग आला आणि सांगितलं की तुम्ही निर्माते आहात पण तुम्ही खोटे बोललात, ह्या जगामध्ये तुमची पूजा होणार नाही. त्यामुळे ब्रह्माचं कुठेही मंदिर नाही आहे. तेव्हा ब्रह्मा प्रार्थना करतात की तुम्ही असं करू नका, मला काहीतरी उशाप द्या. तेव्हा ते सांगतात की तुझं हे जे केतकीचं फुल आहे जिथे पडेल तिथे तुझं मंदिर असेल. त्यामुळे केतकीचं पुष्प जिथे पडलं आहे तिथे राजस्थानमध्ये पुष्कर सरोवर आहे, त्या पुष्कर सरोवरात ब्रह्माचं मंदिर आहे. पण ब्रह्मा खोटं बोलले होते, त्यामुळे त्यांची मान जिथे पडली ना त्या नदीला कल्की नदी असं म्हणतात आणि त्या नदीचं पाणी कोणीही पित नाही. म्हणजे एक खोटं बोलल्यामुळे किती मोठा शाप त्यांना मिळालाय. आणि आपण किती सहज, मी नेहमीच म्हणते वर्षभर खोटं बोलतो, फोन आला नाही, मम्मी घरात नाहीये, नाही आम्ही बाहेर गेलेलो आहेत ना, तर किती खोटं बोलतो. एक एक खोटं बोलल्याने आपल्या दिवसाचं महिन्याचं पुण्य जात असतं. मग तो स्तंभ तयार झाला, त्या स्तंभाला शिवाने छोटं केलं आणि सांगितलं आजपासनं माझ्या ह्या शिवपिंड जी आहे तो हाच स्तंभ आहे की ज्याला वरती प्रारंभ पण नाही आहे, अंतही नाहीये. फक्त मनुष्यासाठी एवढा स्तंभ आपण ठेवू शकत नाही, म्हणून तो शिवपिंडीच्या रूपात छोटा केलाय. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही शिवपिंडीचं दर्शन घ्याल तर साक्षात शिव आहे आणि तो स्तंभ आहे की ज्याला सुरुवातही नाही आहे, अंतही नाही, अशी ही शिवपिंड आहे. मी मागे जेव्हा श्रावणी सोमवार होते तेव्हा शिवपिंडीचं दर्शन आपण सगळेच परवा जाणार दर्शनाला, तर कसं घ्यायचंय, हातामध्ये पाणी घेऊन जायचंय. जेव्हा हा स्तंभ तयार झाला तेव्हा शिवाने 2-3 आकाशवाणी केली. त्यातली एक आकाशवाणी अशी होती की मला फक्त लोटाभर, आता आपण प्रदीप मिश्रांची कथा ऐकतो, त्या कथेमध्ये सांगितलंय, त्यांनी काही स्वतःच हे सांगितलं नाहीये, शिवकथेमध्ये सांगितलंय मला फक्त काय पाहिजे, एक लोटा जल तुम्ही द्या, तुमचे प्रारब्ध, तुमची संकट ही सगळी मी नष्ट करणार आहे. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे की शिवपिंडीमध्ये घरातनं पाणी घेऊन जायचंय, तिथला तांब्या घ्यायचा तिथेच भरून घ्यायचंय, असं करायचं नाही. कारण की जेव्हा मी घरातनं तांब्या भरून घेऊन जाते, माझे विचार त्या जलामध्ये उतरताय, तो भाव उतरतो आहे. जेव्हा आपण बाहेरून मुलांसाठी चॉकलेट खाऊ आणतो तर घेण्यापासून विचार असतो ना, हे मुलांसाठी घेतोय, हे मुलाला खेळणं घेतोय, तसं हे जल मी घरापासून घेऊन जायचंय. प्रयत्न करायचा पायात चप्पल नाही घालायची आणि शिवपिंडावर हे जल अर्पण करायचं. इतका हा शिव साधा भोळा आहे, त्याला फक्त एक तांब्या जल हवंय, काहीही नको आहे. आता हे जल अर्पण करायचंय तर माझ्याकडे चित्र काढायचं राहिलं, पण सांगते, जिथून पाणी बाहेर जातं शिवपिंडीचं तर एका बाजूला गणपती बाप्पा असतात उजवीकडे आणि डावीकडे कार्तिक स्वामी असतात शिवपिंडीवर. तर आधी गणपती बाप्पाला पाणी अर्पण करायचंय, मग कार्तिक स्वामींना आणि त्यांची मुलगी आहे तिला मध्ये पाणी अर्पण करायचंय. ज्याच्यावर शिवपिंड आहे हे पार्वती मातेचे हात आहे, तर त्या गोल याच्यावर पाणी अर्पण करायचंय आणि सगळ्यात शेवटी शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं आहे.
त्यातलं थोडंसं जल ठेवायचंय, बाहेर येऊन नंदीच्या चरणावर हे पाणी अर्पण करायचंय. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करताय तेव्हाच ते पाणी तिथे पोहोचतंय. आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की शिवपिंडीला आपण पूर्ण प्रदक्षिणा करत नाही. कारण कोणाला माहिती आहे? त्याच्या मागचं कारण असं आहे ना की शिवाचे जे गण आहे ते शिव जिथे आहे ना तिथे थांबले आणि त्यांनी एक व्रत घेतलेलं आहे की शिवपिंडीवर जे जल, जो प्रसाद अर्पण होईल तेवढाच आम्ही खाऊ, ते अन्न पाणी काहीही घेत नाही. मग जेव्हा आपण प्रसाद, दूध, जल अर्पण करतो त्यातलं जर ते बाहेर जातं ते अर्पण करत असतात. तिथे ते गण बसलेले असतात आणि त्या गणांना जर आपण ओलांडतोय, साधं ताट आपण ओलांडत नाही तर त्या गणांना जेव्हा ओलांडतोय तर ते पाप लागणार आहे, म्हणून ते पाणी ओलांडायचं नाही. सनातन संस्कृतीतले आपण आहोत. तुम्हाला इतर धर्मातल्या लोकांनी विचारलं का तुम्ही शिवपिंडीला प्रदक्षिणा का मारत नाही? काही माहिती नाही बाबा. 40-50 वर्षाचे आपण झालो. हे शास्त्र आपल्याला हवं, माहिती हवं. पुन्हा एकदा सांगते की शिवगण तो प्रसाद, ते पाणी घेत असतं, त्यांना ओलांडून जायचं नसतं, म्हणून शिवपिंडीची ती जे पाणी जायचा भाग असतो तो आपण उलटी परत प्रदक्षिणा करत असतो, ते ओलांडायचं नसतं. फक्त जल द्यायचं आहे. बेलपत्र, 3 पानं असलेलं बेलपत्र शिवाला व्हायचंय. एक बेलपत्र वाहिल्यानंतर 3 जन्मांचं, मी तर म्हणते हा सौदाच हा शब्द मी वापरते कारण आपल्याला दुसरी भाषा समजत नाही. हे दिलं की हे मिळतं, 11 गुरुवार केले की हे मिळतं, असं केलं की तसं. म्हणून त्या भाषेत सामान्य माणूस आहे असं काही चुकीचं करतो नाही. आपल्या संसारासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपण मागत असतो. एक बेलपत्र वाहिल्यानंतर देव तुमच्या 3 जन्मांचं, किती 84 कोटी योनीतनं आपण आलोय, हिशोब मोठा आहे ना. त्यामुळे रोज या शिवरात्रीपासून प्रयत्न करा की एक बेलपत्र शिवपिंडीवर घरात वाहा. जरुरी नाहीये बाहेर जायचं आहे. आज बेलपत्रच मिळालं नाही, कालच्या बेलपत्राला पाण्यामध्ये बुडवा आणि परत अर्पण करा. याच्या पुढे आणखीन एक सांगितलं होतं तुम्हाला, 35 रुपयाला चांदीचं बेलपत्र मिळतं. सगळ्यात सोपं, ते धुवायचं रोज आणि ते अर्पण करायचं. तर सगळ्यांनी मनामध्ये संकल्प करा की मी आणि माझ्या घरातले जर 5 लोक असतील ना, मी 5 चांदीची बेलाची पानं घेऊन येईल. नवऱ्याला गोड बोलून बाबा सकाळी सकाळी एवढं करा, फक्त हे बेलाचं पान मी पूजा करून आणलेली आहे, तुम्ही वाहा. म्हणजे सगळ्या, ही स्त्री आहे, ही कुलस्त्री आहे. फक्त खाणं पिणं टीव्ही बघणं हा संसार नाहीये. माझ्या कुळाचा उद्धार माझ्याकडनं झाला पाहिजे हा विचार घ्यायचा आहे. आणि मुलांकडनं, छोटी छोटी मुलं असतील ना, तू एवढं करायचं आणि मग जा, तुला काय करायचं ना दिवसभर, तुला काय खायला पाहिजे ते मी बनवेल, पण एक हात से दो एक हात से लो. तू बेलपत्र अर्पण करायचं आहे, सगळ्यांच्या नावाने एक एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. देव दानव भूत पशु मानव सर्व, शिव बघा सगळ्यांचा देव आहे. भूतांचा, राक्षसांचा, दानव देव, मनुष्यांचा. राक्षसामध्ये कोण येतं तर रावण येतं. रावणाने शिवतांडव स्तोत्राचा 1000 वर्ष, आपण 100 वर्षही जगता जगता मुश्किल आहे, 1000 वर्ष शिवतांडव स्तोत्र अखंड त्यांनी अभिषेक करत म्हटले आणि त्यानंतर शिव त्यांना प्रसन्न झाले. ते प्रसन्न झाल्यानंतर स्वतः शिवतांडव स्तोत्र हे रावणानेच लिहिलेलं आहे. ते ब्राह्मण होते, जरी राक्षस योनीतले होते तरी, आणि प्रचंड मोठे शिवभक्त होते. ते प्रसन्न झाल्यानंतर ते म्हटले की मला तुमचं आत्मलिंग हवं आहे. शिव एवढे भोळे आहेत, त्यांनी विचार केला नाही, जर माझं आत्मलिंग दिलं तर काय, ते देऊन देतात, तथास्तु म्हणतात. ते आत्मलिंग घेतात आणि जे रावण आहे ते लंकेकडे जायला निघतात. गोकर्ण महाबळेश्वरची ही कथा आहे. गोकर्ण महाबळेश्वरच्या तीरावर ते येतात. ब्राह्मण असल्यामुळे संध्या ते करत असतात. थोडस युट्यूबवर लाईव्ह असतं आपलं, त्याच्यामुळे हे वाक्य जरा सगळ्यांना प्रश्न पडेल, पण सगळ्यांनी संध्या करायची आहे. हा विषय मी परत घेणार आहे. मुंज, असा समज आहे की फक्त ब्राह्मण लोकांनीच मुंज करायची असते. मुंज संस्कार सगळ्या समाजातले लोकांनी करायचा आहे. आणि सकाळ संध्याकाळ जी अग्नीची साधना आहे ती प्रत्येकाने करायची आहे. त्यांची संध्या, संध्या म्हणजे काय असतं ना, छोटस हवन कुंड असतं, अग्नी पेटवता, काही मंत्रांचे स्वाहाकार करतात. तर सूर्यास्त आणि सूर्य, त्याला अग्निहोत्र आपण म्हणतो, तशाच पद्धतीचं असतं, ते नसतं. तर संध्याकाळ व्हायला आली आणि ते कधीही चुकवत, म्हणजे संध्या चुकवत नाही. तर आता काय करायचं, आणि शिवाने काय सांगितलं होतं, हे आत्मलिंग घे
पण जेव्हा तू यांना जमिनीवर ठेवशील ते जिथे आहे तिथे स्थिर होईल. रावणाला प्रश्न पडतो, हातात आत्मलिंग असताना मी कसं काय पूजा करू? इकडे सगळ्या देवतांना कळलं असतं की रावणाने आत्मलिंग घेतलेलं आहे, आता रावणाचं राज्य येणार आणि सगळीकडे हाहाकार झाला. बुद्धीची देवता कोण आहे? गणपती बाप्पा. सगळे देव गणपती बाप्पाकडे धावतात आणि सांगतात आता तुम्हीच काहीतरी करा. गणपती बाप्पा उठतात आणि त्या जे गोकर्ण महाबळेश्वरचं तीर आहे तिथे उभे राहतात, म्हणजे असं फिरतात असं दाखवतात. तेवढं रावणाला ते दिसतात. रावणाला तो बालक दिसतो. रावण प्रार्थना करतात, म्हणतात की मी संध्या करून 2 मिनिटात आलो. तुम्ही 2 मिनिटं हा शब्द नाही त्या कथेत माफ करा, मी लगेचच आलो. हे आत्मलिंग तुम्ही हातात धरा. गणेश म्हणतात की हो मी पकडतो, पण मी 3 वेळा तुम्हाला हाक मारेल, नंतर मी ते खाली ठेवेल जर मला ते जड व्हायला लागलं तर. रावण म्हणतात नाही मी लगेचच आलो. म्हणून ते जातात, स्नान करतात आणि संध्या करतात. संध्या करायला बसल्यानंतर इकडे जे ठरवलेलं असतं गणपती बाप्पा 3 वेळा हाक मारल्यासारखं करतात आणि ते आत्मलिंग जमिनीवर ठेवतात. आजही गोकर्ण महाबळेश्वरला जर तुम्ही गेलात तर तिथं ते शिवपिंड आहे. गोकर्ण महाबळेश्वरचं 12 ज्योतिर्लिंग किंवा शिवपुराण आहे, त्याच्यामध्ये अतिशय महत्व आहे. ते खरं ज्योतिर्लिंग नाहीये पण आत्मलिंग आहे ते शिवाचं. तोपर्यंत रावण येतात आणि रावण म्हणतात तू हे काय केलंस, तू खाली ठेवून दिलंस. तो म्हणे मी तुम्हाला 3दा, गणपती बाप्पा बोलतात मी तुम्हाला 3दा हाक मारली होती. आता रावणाच्या डोक्यात तेच असतं की आता ही इथून हलणार नाही, म्हणून ते जोर जोरात ते शिवलिंग हलवायला जातात. त्यातला 1, 2, 3 तुकडे, मला वाटतं 6 तुकडे तुटतात आणि त्याच्या बाजूला एक, मला नाव नाही आठवते, कुमावते कुठले, मुरुडेश्वर म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे, तिथे ते एक तुकडा त्या शिवलिंग आत्मलिंगाचा तिथं उडतो आणि बाजूला 5 मंदिर आहे, तिथे थोडे थोडे हे तुकडे उडतात आणि तिथे स्थिर होतात. रावण पश्चाताप करून निघून जातो. सांगायचा उद्देश एवढाच होता की एवढी रावणाची भक्ती होती. आणि त्यानंतर आजही तुम्ही गेलात तर त्या गोकर्ण महाबळेश्वरला आतमध्ये उलट शिवलिंग आहे आणि आतमध्ये हात आपल्याला टाकायला येतात आणि आपल्या बोटाच्या टोकाला ते शिवलिंग लागतं. त्यामुळे जन्माला एकदा तरी येऊन अशा ठिकाणी जाऊन या की जिथे शिवाचा आत्मलिंग आहे, तिथे जाऊन त्याला स्पर्श करून या. भोळे आहेत वर देतात. शिव तुम्ही थोडे दिवस साधना करा, शिव पटकन, काही देवता असतात त्यांना खूप साधना करायला लागते, पण शिव काही दिवस तुम्ही ओम नमः शिवायचं नामस्मरण करा, ते पटकन पावता. एक भस्मासूर नावाचा एक राक्षस होता, त्याने पण कडक तपश्चर्या केली आणि शिवाला प्रसन्न करून घेतलं. शिव म्हटले काय हवं तुला? ते असं म्हणत नाही की हे ह्यापैकी, तुला काय हवं ते माग, अशी त्यांची सवय आहे. तेव्हा भस्मासूर म्हणतात मला असा वर द्या मी कोणाच्याही डोक्यावर हात ठेवल्यावर ती व्यक्ती भस्म झाली पाहिजे. शिव म्हणतात तथास्तु. भस्मासूर सगळीकडे प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवायला लागतो आणि सगळीकडे भस्म सगळ्यांना नष्ट करायला लागतो. अशा वेळेस विष्णू काय करतात, एका स्त्रीचं, मोहिनी अवतार तुम्ही विष्णूंचा ऐकला असेल, अतिशय सुंदर रूप घेता मोहिनीचं आणि त्यांच्या भस्मासुरासमोर येतात आणि त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलतात की त्यांना सांगतात तुम्ही तुमचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवा. भस्मासुराने आपला हात आपल्या डोक्यावर ठेवल्यावर भस्म होतो. त्यामुळे देवाकडनं काय मागायचं हे खूप महत्वाचं आहे. प्रदक्षिणा सांगितली आहे. एक छोटी आणखी